इथे पण पाहिलं तर इथे पण पाहिलं तर प्रथमेश वेंद्रे स्ट्राईकवर असेल तर सुमित डोंगरे नॉन स्ट्राईकवर असेल. इथे पण पाहिलं तर सुमित डोंगरे स्ट्राईकवर असेल, प्रथमेश वेंद्रे नॉन स्ट्राईकवर असेल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर शाहिद शेख क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण पाहिलं तर 2024 सन्माननीय आदरणीय आमदार चषक 2024चा पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतो शाहिद शेख. सुमित डोंगरे स्ट्राईक एंडवर नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर प्रथमेश वेंद्रे आक्रमक बॅटर आहेत. आणि इथं आपण पाहिलं तर गतवर्षी देखील ह्या मैदानावरती धावांचा डोंगर येताना आपण पाहिलं होतं. छोटं मैदान आहे आणि इथे आपण पाहिलं तर ही नाईट क्रिकेट स्पर्धा आहे. ऑल सेट ऑलरेडी लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कर सज्ज होतं शाहिद. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर सुमित डोंगरे, नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर प्रथमेश वेंद्रे अशी जोडी. पहिला चेंडू राईट टॅप ऑफर द विकेटचा मारा आहे. पंचांना क्रॉस केला. फुलटॉस चेंडू. चेंडू ट्रॅव्हल होते. इथं मात्र पंबल. इथे मात्र आपण पाहिलं तर एकाच धावावरती समाधान मानावं लागतंय. नक्कीच सुमित डोंगरेच्या बॅटमधून पहिली धाव येताना आपण पाहतोय. सुरुवात श्री गणेश केला आहे. नक्कीच आपण पाहिलं तर सुमित डोंगरेने धावसंख्या होते 1 बिनबाद 1. डावातील पहिलं षटक प्रथमेश वेंद्रे आपण पाहिलं तर स्ट्राईकवर एक आक्रमक बॅटर आहे. तदनंतर आपण पाहिलं तर थोडं हे पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. तदनंतर आपण पाहिलं तर मिड विकेटच्या पट्ट्यात एक खेळाडू सर्कलच्या बाहेर एक आहे. लॉंगॉनच्या पट्ट्यात तिथं मात्र सुरेख फटका मात्र जातो डिजिटल झोनमध्ये जिथे मिळतात फक्त 1 आणि 1. मात्र 2 धावा. जो बांध आहे त्याच्या पुढे चेंडू गेला तर 2 धावा. पांढरा बांध आहे त्याच्या अलीकडे असेल तर 1 धाव. धावसंख्या आपण पाहिलं 2 धावा. धावसंख्या 2ने वाढते. संघाची स्थिती पण पाहिली तर धावसंख्या होते 3 धावातील षटक क्रमांक आपण पाहिलं तर हे पहिलं षटक आहे. पुन्हा एकदा शाहिद सज्ज होतो. राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा. पंच हात फैलावत आहेत. आपण पाहिलं तर पंचांच्या हात समांतर क्रिकेटच्या पटलावरती धाव अवांतर अवांतर धावेने आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. धावसंख्या 1ने वाढते. धावसंख्या फलकावरती लागते 4 धावा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू राईट अप ओव्हर द विकेटचा मारा. पुन्हा पंच आमच्या दिशेने वळतात. एक्झरसाइज करतात. सांगतात येस इट इज वाईट. सलग 2 स्वर चेंडू टाकताना आपण पाहतोय. नक्कीच शाहिद शेखला एक दर्जेदार गोलंदाज आहे परंतु इथे मात्र दिशाहीन गोलंदाजी करतोय. मित्रांनो म्हटलं जातं बाहुबलीमध्ये कट्टाप्पा आणि क्रिकेटमध्ये गोलंदाजाचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे. इथे मात्र दिशाहीन गोलंदाजी आहे. पुढचा चेंडू इथे मात्र फुल टॉस. क्षेत्ररक्षण सजवलं मित्रांनो. मिडॉनच्या पट्ट्यात चेंडूला रोखलं जातं आहे. धावसंख्या 1ने वाढते. धावसंख्या फलकावरती लागते. डावातील षटक क्रमांक पहिलं 6. इथं आपण पाहिलं तर 6 धावा फलकावरती लागतात. शाहिदचा फुलटॉस चेंडू होता. पुन्हा शाहिद सज्ज होते. 4-5 पावलांचा रनअप आहे. पुन्हा एकदा शाहिदचा पुढचा चेंडू वाईड यॉर्कर होता. खोदून काढलाय. चेंडू जातोय दन दन करत सीमारेखा पार आर पार. चौकार. डीजे मास्टर आम्ही तुम्हाला सूचना दिल्यानंतर तुम्ही डीजे वाजवायचं आहे. इथं पण पाहिलं तर धावसंख्या 4ने वाढते. संघाची स्थिती पण पाहिली तर धावसंख्या फलकावरती लागते 10. तुम्हाला संधी दिली जाईल. तुमचं आणि माझं जवळचं नातं आहे हे विसरू नका. इथे मात्र धावसंख्या फलकावरती लागते 10. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा शाहिद शेख पुढचा चेंडू. इथे मात्र काय फटका. चेंडू सीमारेखा पार. 1 बाउन्स बॅक टू बॅक. दुसरा चौकार. व्हॉट अ बॅटिंग.
थँक्यू डीजे. आपण जर पाहिलं तर लकी ड्रॉ धमाका या स्पर्धेचं आकर्षण राहिलेलं आहे. लकी ड्रॉचे कुपन्स ज्यांच्याकडे आहेत त्यांनी व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आणून जमा करायचे आहेत. थोड्या वेळानंतर आपण लकी ड्रॉचे कुपन्स या ठिकाणी ओपन करणार आहोत. ज्यांच्याकडे कुपन्स आहेत त्यांनी आपले कुपन्स या ठिकाणी आणून जमा करायचे आहेत. यस, आपण त्या स्पर्धेच्या माध्यमातून मित्रांनो लकी ड्रॉमध्ये आतापर्यंत मोबाईल पाहिला आहे, आतापर्यंत फ्रीज पाहिला आहे, आतापर्यंत प्रेशर कुकर पाहिला आहे. इथे मात्र लकी ड्रॉच्या माध्यमातून डेस्टिनी कंपनीची एक जबरदस्त बाईक देखील असणार आहे. यस, आपण पाहिलं तर पुन्हा एकदा शाहीर शेख सच्च होतोय. पुढचा चेंडू राईट अप ओव्हर द विकेटचा मारा असेल. धावसंख्या फलकावते लागते 14 धावा. बॅक टू बॅक आपण पाहिले तर सलग 2 चौकार येताना आपण पाहिलेत. ओ इथे मात्र चेंडू जातोय हवाई फायर, सीमारेखा पार, आर पार. सामन्यातील पहिला बिग षटकार. येस डीजे. मित्रांनो आपण पाहिलं तर ह्या षटकात आपण पाहिलं तर सुरुवात चांगली गेली होती. शाहिदनी थोडीशी स्वरी चेंडू पाहायला मिळाली. तदनंतर 2 चौकार, शेवटचे 3 चेंडू चौकार षटक मोठं केलंय. धावसंख्या होती 2020 विदाउट लॉस पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. मित्रांनो आपण पाहतोय कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. आमदार चषक 2024चा थरार महासंग्राम रणसंग्राम ऐतिहासिक सह्याद्री क्रीडा संकुलच्या या मैदानावरती येणाऱ्या 5 दिवसात तुम्हाला क्रिकेटची मेजवानी असणार आहे. यस, पहिला दिवस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय प्रशांत. इथं आपण पाहिलं तर प्रशांत नाव आहे प्रशांत, परंतु अशांत करावं लागेल प्रतिस्पर्धी संघाला. कारण प्रथमेश वेंद्रे आणि तदनंतर आपण पाहिले तर सुमित डोंगरे ज्या प्रकारची फलंदाजी करतायत, प्रशांत तू जर त्यांना अशांत केलं तर तुला या सामन्यामध्ये संधी आहे. साखळी पद्धतीची स्पर्धा आहे, परंतु कमबॅक करण्याची संधी आहे. परंतु पहिला सामना, पहिले 2 पॉइंट्स अत्यंत महत्त्वाचे आहेत. पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा. ओ हो घुटना टेक, तमाशा देख, चेंडू सीमा रेखा पार, आर पार. बिग षटकार. व्हाट अ शॉट, ब्युटिफुल, आउटस्टँडिंग. इथं धावा 6. यस, पुढचा चेंडू प्रशांत सज्ज होतोय. पुन्हा एकदा प्रथमेश वेंद्रे नावाचं वादळ मैदानावरती घोंगवताना दिसतंय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. व्हाट अ बॅटिंग, आउटस्टँडिंग. रडारमध्ये टाकलेला चेंडू होता, ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू होता, वाईड यॉर्कर होता. सन्मान दिलाय. कव्हरच्या पट्ट्यात चेंडूला रोखलं जातंय, फेकलं जातंय. तद्वर मी ते 1 धावसंख्या 1ने वाढते. संघाची स्थिती आपण पाहिली तर धावसंख्या फलकावरती लागते 32, 32, 33 धावा. मित्रांनो पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आहे, जातोय. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात चेंडूला रोखलं जात आहे. आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये ॲड. धावसंख्या होते 34 धावा. सुरुवातीपासून आक्रमण केलं जात आहे. 6 षटकांचा सामना आहे मित्रांनो. आणि इथे आपण पाहिलं तर 6 षटकांच्या सामन्यामध्ये इथून जर ज्या प्रकारची सुरुवात आहे, जबरदस्त सुरुवात आहे. फुलटॉस चेंडू आहे, पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिडॉनच्या पट्ट्यात चेंडूला रोखलं जातंय, फेकलं जाते. 35 धावा फलकावरती लागत आहेत. आणि इथं आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 देखील संपत आहे. मित्रांनो पहा, पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात धावा आल्या 20, दुसऱ्या षटकात धावा आल्या 35, माफ करा 15. एकूण स्थिती काय, 12 चेंडूंचा केस संपतोय. धावसंख्या फलकावरती लागते 35 धावा. मित्रांनो बघा, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. आमदार चषक 2024चा थरार. मी असा गेलो असा आलो, परंतु डीजेला मात्र
संधी मिळते. यस डीजे कॅरी ऑन. अक्षय पाटील मित्रांनो, आपण पाहतो अक्षय पाटील नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. प्रशांत वेंद्रे आणि काय जबरदस्त फलंदाजी. बोथ एंड दोन्ही बाजूने आक्रमण केले जाते. बोथ एंड काय सुरुवात आहे, जबरदस्त सुरुवात आहे. 35 धावा फलकावरती लागलेत. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते नवीन गोलंदाज अक्षय पाटील. पुन्हा एकदा पुढचा चेंडू राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा असणार आहे प्रथमेश वेंद्रेसाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पंच आमच्या दिशेने वळतात. क्रिकेटच्या पटलावरती हात समांतर, धाव अवांतर, मिक्स्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाते. धावसंख्या फलकावरती लागते 36 धावा. षटक क्रमांक 3. 6 षटकांची लढत पुन्हा एकदा सज्ज होतोय अक्षय पाटील. राऊंड विकेटचा मारा आहे प्रथमेश वेंद्रेसाठी. ओ हो हा चेंडू मात्र आपण पाहिला. पुन्हा एकदा पंच वळतात. पुन्हा एकदा पंचांना एक्झरसाईज करावी लागते. त्याचं कारण म्हणजे अक्षय पाटील बॅक टू बॅक 2 स्वेरी चेंडू. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्येवरती 37 विदाउट लॉस. प्रोग्रेस नाऊ 3rd ओव्हर. जबरदस्त सुरुवात आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय अक्षय पाटील. राऊंड विकेटचा मारा आहे पंचांच्या डाव्या बाजूने करतोय. इथे आकुट टप्प्याचा चेंडू पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल चेंडू सीमा रेखा पार. आणखीन एक बिग आउटस्टँडिंग आर पार षटकार. डीजे एकापेक्षा एक दर्जेदार आमचे मित्र जोडले जाते. त्यांचं देखील मी तुमच्याशी परिचय करून देईन. पुन्हा एकदा अक्षय पाटील सज्ज होतोय प्रथमेशसाठी. हो, इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फटका फसतोय. चेंडू हवेत आहे. हो, व्हॉट अ कॅच दॅट शुड बी टेकन. विकेट गिरता हुआ, मधुर संगीत बजता हुआ, सर्वात देखणा कॅच आहे. टाळ्या वाजल्या पाहिजेत क्रीडा रसिक. व्हॉट अ कॅच, जबरदस्त, अप्रतिम. मध्ये जोडले जाते. तुषार बिजितकर सर माझ्यासोबत जोडले जातात समालोचन कक्षामध्ये, जे की एक प्रोफेसर आहेत. आणि तदनंतर आपण पाहिलं तर माझ्यासोबत शेअर देखील करतील समालोचन कक्षामध्ये. तदनंतर सुमित भंडारी गुणलेखक म्हणून कामगिरी करतात. मित्रांनो, गुणलेखक म्हणजे समालोचकाचा आरसा, ज्यांच्याकडे बघून मी तुमच्यापर्यंत सर्व माहिती पुरवते असे सुमित भंडारी सुंदर कामगिरी करतात. तर tenniscricket.in च्या माध्यमातून संपूर्ण जगभरामध्ये या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण पोहोचवण्याचं काम केले जाते. ते नो डाऊट संतोष नाणीकर यांचं tenniscricket.in. डीजे मास्टर हे देखील आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य करतात. ओव्हरऑल आमचा जो ऑफिशियल टीम आहे त्यांचं जबरदस्त वर्क चालू आहे. पंचांचं देखील सुरेख कामगिरी आहे. 41 धावा फलकावरती लागतात. इथे मात्र अक्षय पाटील कमबॅक करताना दिसतोय. मित्रांनो, कसं असतं माहिती आहे का, एखाद्या फलंदाजाला विकेट मिळाली ना की त्याचा आत्मविश्वास वाढतो. इथे बघा, सुंदर कमबॅक केले, जखडून ठेवलंय. नवीन फलंदाज स्ट्राईकवर आपण पाहिलं तर आकाश. मित्रांनो, आपण पाहिलं तर आकाश नाव आहे. आकाशाला गवसणी घालावी लागेल. इथे आपण पाहिलं तर सज्ज होतोय. राऊंड विकेटचा मार आहे. हो, इथे मात्र सुरेख गोलंदाजी काय कमबॅक केलंय. दाखवून दिलं. एक तेरी तो एक मेरी. मित्रांनो, खेळ कोणताही असू दे, कष्टाला पर्याय नाही. कष्ट प्रामाणिक असतील ना
तर यशाला देखील पर्याय नाही आहे. तुम्हाला षटकार बसू दे, चौकार बसू दे, परंतु तुम्ही कष्ट केलेत तर तुम्ही कमबॅक करू शकता. हे अक्षय पाटीलने दाखवून दिलं आहे. सुरेख पुन्हा एकदा सज्ज होतोय अक्षय. राऊंड विकेटचा मारा असेल. हो, पुन्हा एकदा डॉट चेंडू आहे. काय कमबॅक आहे, जबरदस्त, सुरेख. मित्रांनो, आतापर्यंत ज्या प्रकारचं आक्रमण झालं होतं असं वाटलं होतं की हा संघ नक्कीच 70, 75, 80च्या धावांपर्यंत मजल पारेल, परंतु अक्षयच्या सुरुवातीच्या आक्रमणानंतर त्याने झेल पकडल्यानंतर त्याचा कमालीचा आत्मविश्वास वाढतोय. 3 चेंडू डॉट टाकलेत. सुरेख पुन्हा एकदा सज्ज होतोय अक्षय. पुन्हा एकदा चांगली लेंथ आहे, चांगली लाईन आहे, कव्हरच्या पट्ट्यात चेंडू ट्रॅव्हल होतोय. इथे मात्र चेंडू एकच धाव मिळते, धावसंख्या 1ने वाढते, धावसंख्या फलकावरती लागते 42 धावा. या षटकाचं वर्णन बघा. पहिल्या चेंडूवरती सोयीर चेंडू, दुसरा सोयीर चेंडू, नंतर 4, नंतर विकेट, नंतर डॉट 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 1, म्हणजे टेनिस क्रिकेट डॉट इन अशा प्रकारची गोलंदाजी. इथे पहा 3 षटकं संपत आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते 42 धावा. येणाऱ्या 3 षटकात काय घडणार, काय बिघडणार, मी तेच थांबतोय. मात्र संधी देतोय डीजे ऑपरेटरना. इथं आपण पाहिलं तर स्ट्राईकवर आकाश, गोलंदाजी मार्कावर विकी बंदरकर, गोलंदाजी मार्कावर सज्ज होतो. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी पुन्हा एकदा पहिला चेंडू असणार आहे. भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू. डिक्लेअर झोनमध्ये मिळणार फक्त 1 पेक्षा जास्त काही मिळत नाही. माफ करा, 2 धावा. धावसंख्या 2ने वाढते, धावसंख्या फलकावरती लागते. अर्थातच 4थं षटक चालू असताना 44 धावा. खरोखरच आपण पाहिलं तर आजच्या ह्या सामन्याला सुरुवात झाली. हाय स्कोरिंग मॅचेस नक्कीच होणार, कारण हे छोटं मैदान आहे. इथे आपण पाहिलं तर आणखीन एक, इथे आपण पाहिलं तर धावा 46 धावा फलकावरती लागत आहेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हो, इथे मात्र मोठा फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, सुंदर झेल टिकतोय, फलंदाज बाद होतोय आणि डीजे देखील वाजतोय. थँक्यू डीजे. दरम्यान अजून एक पाहुणी ही आपल्या व्यासपीठावरती जोडली जाते, जिचा थोड्याच वेळामध्ये आपण या ठिकाणी सन्मान देखील करणार आहोत. अपेक्षा अनिल सुतार हिचं या ठिकाणी आगमन झालंय. यंग बॉयज क्रिकेट क्लब सावर्डेतर्फे तुझं खूप खूप स्वागत. थोड्याच वेळानंतर आपण तिचा यथोचित सन्मान देखील करणार आहोत. तिची ओळख आणि तिचा सन्मान आपण थोड्याच वेळात करणार आहोत. नक्कीच एक आंतरराष्ट्रीय स्तरावरची खो खोची ही खेळाडू ही या ठिकाणी आपल्या सावर्डेच्या या ऐतिहासिक मैदानावरती दाखल झाली आहे. तिचं पुन्हा एकदा स्वागत. या सामन्याच्या मध्यांतरावरती आपण तिचा यथोचित सन्मान करू. आपण पाहिलं तर एक दर्जेदार कामगिरी आपण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून मध्यंतरात त्यांचा देखील सन्मान केला जाणार. ज्यांनी आपल्या देशासाठी चांगली कामगिरी केली त्यांचा सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे. इथे मात्र पहा, इथे मात्र फलंदाज बाद, धक्के पे धक्का, बैक टू बैक दूसरा विकेट, तू चल मैं आया, यस विकेट गिरता हुआ, मधुर संगीत बजता हुआ. थँक्यू डीजे. इथे आपण पाहिलं तर नवीन बॅटर मैदानाच्या मध्यभागी अक्षय निवाती
आणि हे षटक आपण पाहिलं तर विकीचं चांगलं षटक आहे, बॅक टू बॅक 2 फलंदाजांना बाद केलं, हॅट्रिकची संधी आहे. इथे आपण पाहिलं तर हॅट्रिकची देखील संधी असणार आहे. आणि अक्षय निवाते आक्रमक बॅटर आहे. आणि आपण पाहिलं तर सलामीचा जो फलंदाज आपण पाहतोय मैदानात अद्यापही नॉन स्ट्राईक एंडला सुमित, ज्याने आतापर्यंत सुरेख फलंदाजी केली आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा विकी हॅट्रिक चेंडू पाहूया, पुढचा चेंडू सज्ज होतोय, राईट हॅम ओव्हर द विकेटचा मारा अक्षयसाठी. हो हो, इथे मात्र जोरदार अपील केलं जात आहे. पंचांवर प्रेशर आणण्याचा प्रयत्न, पंच अपील फेटाळून लावतात, सांगतात ना मुन्ना ना. इथे मात्र हा डॉट चेंडू आहे. धावसंख्या मात्र स्थिर धावसंख्या आपण पाहिलं तर फलकावरती लागते. षटक क्रमांक 46 चौथं षटक चालू असताना धावसंख्या फलकावरती लागते 46 धावा. इथं आपण पाहिलं तर अक्षय निवाते विकेट टू अक्षय. अतिशय सुंदर चेंडू होता या आधीचा. इथं मात्र मोठा फटका खेळला आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला रोखलं जात आहे, फेकलं जात आहे. तत्पर सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने वाढते. संघाची स्थिती पण पाहिली तर 48 धावा. डावातील षटक क्रमांक आपण पाहिले तर चौथं षटक. आणि काय काय गोलंदाजी केली ह्या आधीच्या षटकात आपण पाहिलं तर पाटीलने देखील सुरेख गोलंदाजी केली. तदनंतर गोलंदाजी केली होती ह्या षटकात अर्थातच आपण पाहिलं तर विकीने. तदनंतर रोखून ठेवले. 48 धावा फलकावरती लागते. 2 षटकांचा काही शिल्लक आहे. आणि ह्या 2 षटकात काय घडणार काय बिघडणार तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक मधुर संगीत. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर अक्षय पाटील, स्ट्राईकवर आपण पाहिलं तर सूरज सलामीचं फलंदाज अद्याप मैदानात. लेफ्ट हॅम राऊंड विकेटचा मारा आहे. इथं आपण पाहिलं तर पंचामच्या दिशेने वाढतात, सांगतात येस इट इज वाईट मिक्स्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाते. धावसंख्या फलकावरती लागते अर्थातच 47 धावा. आणि इथे मात्र 49 धावा फलकावरती लागतात मित्रांनो. कारण पुन्हा एकदा आपण पाहिलं तर अक्षय पाटील स्ट्राईकवर आहे. सूरज 49 धावा फलकावरती लागलेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डावखुरा गोलंदाज आहे, नॅचरल स्विंग आहे आणि काय जबरदस्त स्विंग त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. यष्टीरक्षक आणि गोलंदाज असं चित्र पाहायला मिळतं. त्याचं कारण म्हणजे हा डॉट चेंडू. सुरेख गोलंदाजी, सुरेख कमबॅक केलंय. सुरुवातीच्या 2 षटकात तब्बल 35 धावा कुठल्या होत्या. तदनंतर आपण पाहिलं तर विकी असेल, तदनंतर आपण पाहिलं तर अक्षय पाटील यांनी सामन्यामध्ये कमबॅक केले. पुन्हा एकदा सज्ज होते अक्षय पाटील. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हो हो ॲक्शन रिप्ले. ॲक्शन रिप्ले मित्रांनो पाहायला मिळतोय. खरोखरच म्हणतात ना चांगली माणसं आणि चांगली पुस्तकं ओळखायला उशीर लागतो, त्याप्रमाणे ह्या अक्षयची गोलंदाजी ओळखणं सूरजला फार कठीण झालं आहे. सुरेख गोलंदाजी करतोय, जखडून ठेवलंय, रोखून ठेवलंय. अतिशय सुरेख गोलंदाजी आहे. मी मगाशी सांगितलं होतं मित्रांनो, खेळ कोणताही असू दे कष्टाला पर्याय नाही. कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाही आहे. कमबॅक केले या संघाने, अक्षयने, विकीने. इथं आपण पाहिलं तर मोठा फटका इथे मात्र जातोय. धावा 2 मिळत आहेत. धावसंख्या 2ने वाढते. संघाची स्थिती आपण पाहिली तर धावसंख्या फलकावरती लागते 51 धावा फलकावरती लागत आहेत. 51 धावा फलकावरती लागत आहेत. अर्थातच सुमितच्या बॅटमधून आलेला फटका होता. पुन्हा एकदा सज्ज होत आहे अक्षय पाटील. राऊंड विकेटचा मारा आहे. पुन्हा एकदा गती परिवर्तन, वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला होता. फाईन लेगच्या पट्ट्यात चेंडू जातोय, जिथे मात्र मी इथे 1 धाव, आणखीन 1 धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. अर्थात धावसंख्या होते 52 धावा. डावातील षटक क्रमांक 5वा आपण पाहतोय मित्रांनो. यस आपण पाहतो ह्या वर्षी क्रिकेटचा महासंग्राम अर्थात सन्माननीय आदरणीय आमदार शेखर निकम चषक 2024चा थरार स्पर्धेतील पहिला सामना आपण पाहतोय. अक्षय पाटीलचा पुढचा चेंडू. इथे मात्र मोठा फटका आउट ऑफ द पार्क. गोइंग अँड गॉन. कम ऑन डीजे कॅरी ऑन.
डीजे इथे आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावरती लागते 58 धावा फलकावरती लागतात. पुन्हा एकदा सज्ज होतोय अक्षय पाटील. पुढचा चेंडू राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा. पुन्हा एकदा आमदार दमदार बिग 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 षटकार. व्हॉट अ स्ट्रोक, व्हॉट अ बॅटिंग. येस आपण पाहिलं तर 64 धावा फलकावरती लावल्या जात आहेत. तर डावातील शेवटचं आणि अंतिम षटक आहे आणि हे षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर विकी इथं आपण पाहिलं तर इथे आपण पाहिलं तर नक्कीच नक्कीच मित्रांनो जे दोन आमदार दमदार बिग षटकार आपण पाहिले अर्थातच काय जबरदस्त फटके होते. एक होता लॉंग ऑफच्या डोक्यावरून, एक होता व्यासपीठाला सलामी म्हणजेच व्यासपीठाच्या दिशेने. तदनंतर शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होते विकी. स्ट्राईकवर आहे सूरज. पुढचा चेंडू राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा. आखूड टप्प्यात चेंडू पुल्ड करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर टायमिंग होत नाही, चेंडू ट्रॅव्हल होते. पुन्हा एकदा मिडॉनच्या पट्ट्यात चेंडूला रोखलं जातं परंतु एक धाव मात्र रोखू शकत नाही. एका धाव्याने धावसंख्या फलकावरती लागते 65 धावा. 65 मित्रांनो पहिला सामना हाय स्कोरिंग सामना पाहायला मिळाला. मित्रांनो बघाल ना तिकडे फक्त प्रेक्षक आणि प्रेक्षक. पुन्हा एकदा सज्ज होतो विकी. पुढचा चेंडू राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा. पुन्हा एकदा मोठा फटका. पुन्हा एकदा पाहूया आमदार दमदार बिग 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 बिग. ज्या अक्षय पाटीलने कमबॅक केलं होतं त्यानं मात्र नंतर आक्रमण केलं जात आहे. बॅटर आपण पाहिलं तर स्ट्राईकवर आता असणार आहे नक्कीच अक्षय निवाते. मित्रांनो आपण पाहिलं तर अक्षय निवातेची जो बॅटिंगचा फ्लो आहे खरोखरच आक्रमक जबरदस्त. मित्रांनो आतापर्यंत आपण पाहिलं तर पहिल्या 2 षटकात 35 धावांमध्ये 2 षटकांमध्ये रोखलं गेलं होतं आणि तदनंतर आपण पाहिलं तर शेवटच्या 2 षटकात पुन्हा आक्रमण केलं जात आहे. मित्रांनो म्हणतात ना जिंकायचं म्हटलं ते योग्य त्या वेळेला योग्य तो पत्ता बाहेर काढावा लागतो. वेळ चुकली तर हुकमाचे एक्के देखील वाया जातात. इथे मात्र हा हुकमाचा एक्का आहे. काय बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा रेखा पार. पुन्हा एकदा आमदार दमदार बिग षटकार. मित्रांनो आपण पाहिलं तर इथे अर्थातच इथे आपण पाहिलं ना ते ज्या प्रकारची फलंदाजी आपण पाहतोय अक्षयची काय जबरदस्त फलंदाजी आहे. मित्रांनो जिकडे तिकडे पाहाल तिकडे तिकडे फक्त प्रेक्षक आणि प्रेक्षक. दर्दी क्रीडा रसिकांनी ज्या प्रकारची केली गर्दी सर्व दर्दी क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या निमित्ताने हार्दिक स्वागत आहे. तुम्ही आहात म्हणून स्पर्धा आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू इथे मात्र क्रॉस बॅटने खेळलेला फटका. चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेटच्या पट्ट्यात. चेंडूला उचलले जाते तद्वर सुंदर पंचांकडे अपील केले जाते. पंचांचं बोट आकाशाकडे म्हणजे फलंदाजाला परतावं लागेल. फलंदाजाला परतावं लागेल म्हणजे डीजेला संधी मिळणार. डीजेला संधी मिळणार म्हणजे एक मधुर संगीत देखील वाजणार. येस डीजे कॅरी ऑन. आमच्या यंग बॉईज सावर्डे संघाचे सर्व जे कार्यकर्ते आहेत ना
जबरदस्त मेहनत घेतली मित्रांनो. पुन्हा एकदा पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मार आहे. इथे पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये, फलंदाज बाद होतोय, इनिंग देखील संपते, फलंदाज देखील बाद होतोय, डीजे देखील वाजतोय, मी देखील थांबतोय. यस, एक बॉल आहे. नवीन मित्रांनो आपण पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानात येतो राहुल पाटील. शेवटचा चेंडू फेस करायचा आहे. धावसंख्या फलकावरती लागलेत ऑलरेडी 78 धावा. मोठ्या धावसंख्या आपण पाहिली तर पहिल्या सामन्यात, आणि इथं आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू फेस करायचा आहे राहुल पाटीलला. पाहूया एका चेंडूवरती कशा प्रकारचं आक्रमण असणार आहे. चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय नो डाऊट. आपण पाहिलं तर विकी टू राहुल. पुढचा चेंडू राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा. इथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा फटका फसतोय. इथे मात्र चेंडू पडतोय नो मॅन्स लँडमध्ये, आणि इथे मात्र पहा फंबल. इथे मात्र फलंदाज बाद. आता मात्र इनिंग संपते, आणि इथे आपण पाहिलं ह्या चेंडूवरती धावा घेतल्या जात आहेत. अर्थातच 2 म्हणजे एक्झॅक्टली धावसंख्या फलकावरती लागते. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 80 धावा कराव्या लागतील. 36 चेंडू 81 धावा. येणाऱ्या 36 चेंडूत 81 धावांचा पाठलाग करताना काय घडणार, काय बिघडणार, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. दमदार आमदार शेखर निकम चषक 2024चा थरार. तोपर्यंत मी थांबतो. ओव्हर टू तुषार सर. यस, थँक्यू विनायकजी. यंग बॉयज क्रिकेट क्लब सावर्डे आयोजित आमदार शेखर निकम चषक 2024 नाईट ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचं हे दुसरं पर्व. आजचा हा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील पहिला सामना खेळला जातोय. या पहिल्या इनिंगमध्ये एकूण 80 धावा जमवल्यात आणि 81 धावांचं आव्हान ठेवलंय ते SMH कराड संघासमोर. तत्पूर्वी आपण मगाशी ज्या खेळाडूची माहिती आपण या ठिकाणी पाहिली, जी खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहे, जी आंतरराष्ट्रीय खेळाडू माफ करा ही या ठिकाणी उपस्थित आहे, तिच्याबद्दल थोडीशी ओळख करून देतो. आज या स्पर्धेला खास भेट देण्यासाठी ही खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहे, जिचा आपण सन्मान करणार आहोत. तिच्याबद्दल थोडीशी माहिती मी अगोदर सांगतो. जी खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहे ती आंतरराष्ट्रीय खो खो खेळाडू म्हणून प्रसिद्ध आहे, जिचं शिक्षण BA म्हणजे ग्रॅज्युएशनपर्यंत झालं आहे. रत्नागिरीची निवासी असलेली खेळाडू, जिचे प्रशिक्षक पंकज चवंडे म्हणून जे प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत. आत्तापर्यंत 22 नॅशनल स्पर्धा, ज्याच्यामध्ये 20 गोल्ड मेडल आणि 2 सिल्वर मेडल जिला मिळालेत, व 2 इंटरनॅशनल स्पर्धा जी खेळली आहे ती खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहे. खेलो इंडिया स्पर्धा पुणे 2019 या ठिकाणी सुवर्ण पदक मिळालंय. खेलो इंडिया स्पर्धा गुवाहाटी 2020 या ठिकाणी सुवर्ण पदक आहे. दक्षिण आशियाई खो खो स्पर्धा नेपाळ 2019 सुवर्ण पदक आहे. चौथी आशियाई खो खो चॅम्पियनशिप आसाम 2023 या ठिकाणी सुवर्ण पदक आहे. 18 वर्षाखालील भारतातील सर्वोत्कृष्ट खेळाडू 2019 जानकी पुरस्कार प्राप्त ही खेळाडू आहे. वरिष्ठ गट भारतातील सर्वोत्कृष्ट खेळाडू 2022 राणी लक्ष्मीबाई पुरस्कार प्राप्त ही खेळाडू आहे. आणि महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार म्हणजे शिवछत्रपती पुरस्कार 2021-22 प्राप्त ही खेळाडू आहे, जिचं नाव आहे अपेक्षा अनिल सुतार. ही आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेळाडू या ठिकाणी उपस्थित. हिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ती खास या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित आहे. मी यंग बॉयज क्रिकेट क्लबचे अध्यक्ष केतन शेठ पवार आणि त्यांच्या सोबत शेखर निकम युवा मंच अध्यक्ष सचिन शेठ पाकळे आपणाला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते तिचा सन्मान व्हावा. केतन शेठ पवार आणि सचिन शेठ पाकळे, यंग बॉयज क्रिकेट क्लब तर्फे अपेक्षा तुझं खूप खूप स्वागत आणि पुढील वाटचालीस तुला खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे, खो खो मधली आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करते
आणि कित्येक गोल्ड मेडल, सिल्वर मेडल्स, आशियाई स्पर्धा, इंटरनॅशनल स्पर्धा जी खेळली आहे, खो खो या आपल्या मैदानी स्पर्धेमध्ये जिनं आपलं रत्नागिरीचं नाव हे संपूर्ण जगभरात नेलंय, ती अपेक्षा अनिल सुतार हिचा यथोचित सन्मान आणि तिचं यंग बॉयज क्रिकेट क्लब तर्फे खूप खूप स्वागत आणि तिला भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. हॅलो 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 डीजे मास्टर, याचं जरा इको कमी करा प्लीज. डीजे मास्टर, डीजे ऑपरेटर, जरा इको कमी करा. दोन्ही आहेत ना, येलो कॉडवाले, इको कमी करा. इको. हॅलो हॅलो ओके, हां ठीक आहे. थोडा हॅलो 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 थँक्यू थँक्यू. यस, आपण पाहिलं तर 81 धावांचा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय. उमेश आणि वैभव, आपण पाहिलं तर उमेश आणि वैभव सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय. तर सलामीत षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. नक्कीच सौरभ पवार TWG संघाचा एक सलामीचा गोलंदाज, दर्जेदार गोलंदाज मित्रांनो आपण पाहतोय. पहिला चेंडू, हो इथं आपण पाहिलं तर दिशाहीन चेंडू पंचांच्या दिशेने वळतात, सांगतात येस इट इज वाईट. अवांतर धावेने धावाची सुरुवात केली जाते. धावांचा डोंगर मित्रमंडळी इथं उभा केला आहे. आणि इथं आपण पाहिलं तर पहिला चेंडू स्वेर आहे. तुम्हाला करायचे 36 चेंडू 81 धावा. नक्कीच 15.50च्या सरासरीने तुम्हाला धावा कराव्या लागतील. पुढचा चेंडू राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा, भन्नाट वेगेने टाकलेला चेंडू होता. एसटी रक्षकाचा वेध घेणाऱ्या डॉट चेंडूची सांगता मात्र होते. धावसंख्या स्थिर आपण पाहिलं तर एक धाव मात्र फलकावरती लागली, ते देखील एक्स्ट्राच्या स्वरूपात. तुम्हाला सामना जिंकायचा असेल हवाई फायर करावे लागेल, आक्रमण करावे लागेल. कारण इथे आपण पाहिलं तर साखळी पद्धत जरी असली तरी मित्रांनो पहिला इथे पहा काय स्विंग अँड मिस पाहायला मिळत आहे. हा गोलंदाजच सांगायचं झालं ना मित्रांनो, तो सातत्यपूर्ण, ह्याच्याकडे व्हेरिएशन आहे. ह्याच्याकडे स्विंग आहे, ह्याच्याकडे वाईट यॉर्कर आहे, ह्याच्याकडे यॉर्कर आहे, ह्याच्याकडे बाउन्सर देखील आहे. एक दर्जेदार गोलंदाज आहे सौरभ पवार. कमी वयात चांगली कामगिरी आपण पाहतोय. पुन्हा एकदा सौरभचा इथे मात्र सुरेख फटका आहे, स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू जातोय वन बाउन्स, दन दन करत सीमारेखा पार, मिळताय धावा 4, मिलेंगे रन 4, होगा बेडा पार. यस डीजे कॅरी ऑन. नसते ती आपल्या कार्यातून निर्माण करावी लागते. नाव नाही झाली तरी चालेल, कामगिरी अशी करा, खेळ असा करा की लोकांनी आपलं नाव काढलं पाहिजे. तुम्ही चांगला खेळ केलात तर नक्कीच जिंकणार. धावसंख्या फलकावरती लागते 5 धावा. पुन्हा एकदा सौरभ सज्ज होतोय. पुढचा चेंडू राईट टॅप ओव्हर द विकेटचा मारा. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू पंचामच्या दिशेने वळते, सांगतात येस इट इज वाईट. धावसंख्येत भर धावसंख्या होते 6. षटक क्रमांक पहिलं. या आपण पाहिलं तर डॉक्टर उमेश आपण पाहतो स्ट्राईकवर. पुन्हा एकदा सौरभ सज्ज होतोय. 15.50च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. पुन्हा इथे पुन्हा आपण पाहिलं ना तर पंचांना एक्झरसाईज करावी लागते. थंडीचे दिवस आहेत, पंचांना देखील थोडंसं एक्झरसाईज केल्यामुळे थोडीशी एनर्जी देखील मिळते. धावसंख्या आणखीन एकने वाढते. धावसंख्या फलकावरती लागते 7 धावा. मित्रांनो आपण पाहिलं ना तर नक्कीच म्हणतात ना बाहुबलीमध्ये एक टप्पा क्रिकेटमध्ये गोलंदाजाचा टप्पा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि इथं आपण पाहिलं तर सौरभ एक दर्जेदार गोलंदाज आहे, परंतु इथे मात्र चेंडूला गती देण्याच्या नाद्यामध्ये दिशाहीन गोलंदाजी करतोय आणि त्याचा फायदा मात्र प्रतिस्पर्धी संघाला होतोय. नक्कीच कराड संघाला. धावसंख्या फलकावरती लागते जसं आपण पाहिलं तर 6 धावा. पुन्हा 7 धावा. पुन्हा एकदा सौरभ. इथं आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. सुंदर ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू.
ज्याला क्रिकेटच्या पटलावरती यॉर्कर म्हणतात, ब्रह्मास्त्र म्हणतात, त्या ब्रह्मास्त्राचा वापर केला आहे त्याला ठाऊक आहे. आतापर्यंत मी स्वेर मारा केला आहे, मला कमबॅक करावं लागेल. मी जर हा सामना जिंकलो तर मला 2 गुणांची, माझ्या संघाला मला 2 गुणांची कमाई मिळेल. कारण साखळी पद्धतीमध्ये नेट रन रेट अत्यंत महत्त्वाचा आहे. पुन्हा एकदा सौरभ, पुढचा चेंडू, राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा, पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, चेंडू ट्रॅव्हल होतोय, जातायत नक्की 2 धावा, धावसंख्या 2ने वाढते, धावसंख्या फलकावरती लागते, अर्थात षटक क्रमांक पहिलं. 81 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या फलकावरती लागते 9 धावा, 9 विदाउट लॉस. षटक क्रमांक पहिलं आपण पाहतोय. पुन्हा एकदा सौरभ, पॉवर प्लेचं आहे पहिलं षटक आहे, मोठे फटके येणे फार गरजेचं आहे. सौरभचा पुढचा चेंडू, हो इथे मात्र सुरेख फटका, परंतु प्रॉपर टायमिंग होत नाही आहे. कव्हरमध्ये काय क्षेत्ररक्षण केलं जात आहे. धावसंख्या दुहेरी, हो पंच सांगतात की हा नो चेंडू आहे, फ्री देखील असणार आहे. उघडा डोळे पहा नीट, कारण हा आहे फ्री हिट. कारण क्रिकेटच्या पटलावरती फ्री हिट म्हणजे मोफतचा चेंडू. 2 धावा मात्र मिळत आहेत, धावसंख्या फलकावरती लागते 1-1-11 विदाउट लॉस, प्रोग्रेस नो फर्स्ट ओव्हर. षटक क्रमांक पहिलं, धावसंख्या फलकावरती लागते बिनबाद 11 धावा. मित्रांनो फ्री हिट आहे, फ्री हिट कोणाला मिळाले तर नक्की स्ट्राईकवर असणारे डॉक्टर वैभव. आपण पाहिलं तर वैभव एक आक्रमक बॅटर. पाहूया पुढचा चेंडू सौरभचा, इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. यष्टी रक्षक गोलंदाज असं चित्र पाहायला मिळतंय. षटक संपल्याचे खूण करतायत पंच गणेशजी सावर्डेकर सर. आणि आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी पंच म्हणून पात्रे सर आणि गणेश सावर्डेकर अत्यंत सुरेख कामगिरी पाहतायत. तुषार सर थँक्यू. स्क्रीन ऑपरेटर्स, आपण जे मैदानामध्ये बघतोय स्क्रीन, त्याचे स्क्रीन ऑपरेटर्स जे असतील त्यांनी माईकशी संपर्क साधा. डीजे प्लीज. थँक्यू मित्रांनो. पुन्हा एकदा क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी आमच्या कॉम्बॉक्समध्ये आपण पाहिलं तर गुणलेखक म्हणून सुमित भंडारी माझ्यासोबत, अँकर आणि गुणलेखक म्हणून आपण पाहिलं तर तुषार बिजितकर सर, मी विनायक उर्फ बाबल्या जाधव. सर्व तमाम क्रीडा रसिकांचं रात्रीच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत करतो, आभार मानतो. tenniscricket.inचं DJ मास्टर यांचं देखील हार्दिक आभार. पंच आपण पाहिलं तर सावर्डेकर सर, तदनंतर आपण पाहिलं तर पात्रे सर. आणि इथं मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज, यस आपण पाहिलं तर मोनू यादव. मित्रांनो आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. लाईव्हचं काम आपण पाहिलं तर विशाल राठोड देखील आमच्यासोबत जोडले जातात. मित्रा धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. कारण टेनिस क्रिकेटचा म्हणजे त्यांचाच देखील एक भाग आहेत विशाल सर, थँक्यू व्हेरी मच. मोनूचा पहिला चेंडू, ओ इथे मात्र चेंडू आपण पाहिलं तर थोडंसं क्रिकेटपेक्षा बॅडमिंटन पाहायला मिळते. फलंदाज बाद होते, पहिला धक्का, पहिला ब्रेक तो फलंदाज बाद, विकेट गिरता हुआ, मधुर संगीत बजता हुआ.
14 धावा. मित्रांनो, म्हटलं जातं उघडा डोळे पहा नीट, कारण ही आहे फ्री हिट, मोफतचा चेंडू. यस, आपण पाहिलं तर मोनू सज्ज होतोय. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर विकी. इथं पण पाहिलं तर थोडंसं ड्रिंक्स ब्रेक येतंय. घोरपड्यांना देखील संधी मिळते. यस डीजे थांबलात का? घोरपडे कॅरी ऑन. इथं पण पाहिलं तर यस, आपण पाहिलं तर विकी स्ट्राईकवर असणार आहे. डान्सर दळवी सर, आपण विनंती करतो प्लीज सीमा रॅकेवर आलं तर बरं होईल. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मोनू सज्ज होतो. विकी हो, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. काय स्विंग काय पाहायला मिळतो. मित्रांनो, क्रिकेटच्या पटलावरती आतापर्यंत खूप वर्ष समालोचन करतोय. डावखुरा जो गोलंदाज असतो ना, त्याच्याकडे नॅचरल स्विंग आहे. क्रिकेटच्या पटलावरती, इंटरनॅशनल क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहिलं जे जे डावखुरे गोलंदाज आहेत त्यांच्याकडे नॅचरल स्विंग आहे. आणि त्या स्विंगचा तुम्ही अचूक टप्प्यावरती वापर केलात ना, तर तुम्हाला मारणं फार कठीण आहे. डॉट चेंडू येताना पाहतोय. धावसंख्या स्थिर. पुन्हा एकदा सज्ज होतोय मोनू. पुढचा चेंडू लेफ्ट हॅम ओव्हर द विकेट समारा असेल विकीसाठी. हो, इथं मात्र विकीच्या बॅटमधून निघालेला फटका. पाहूया काय लिहिलंय ह्या चेंडूवरती. हा चेंडू जातोय सीमारेखा पार. दमदार, आमदार, बिग 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 षटकार. पर्यंत एक गडी बाद 20 धावा फलकावते लागत आहेत. तर पुन्हा एकदा सज्ज होतोय मोनू. स्ट्राईकवर आहे विकी. पुन्हा एकदा कडक शॉट, तितकंच चांगलं क्षेत्रक स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. खरोखर नक्कीच मित्र म्हणेन 2 धावा वाचवलेत आपल्या संघासाठी. धावसंख्या 1 ने वाढते. 21 धावा फलकावरती लागतात. डावातील षटक क्रमांक 2. आणि इथे आपण पाहिलं तर क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे मित्रांनो. जोपर्यंत क्रिकेटच्या पटलावरती शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत भाकीत करणं चुकीचं आहे. इथं पण पाहिलं तर क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. म्हणून तुमच्यासाठी दर्दी क्रीडारसिक अशा प्रकारची करतात गर्दी क्रिकेटचा खेळ पाहण्यासाठी. म्हणून तर म्हटलं जातं राजकारण, सरडा आणि क्रिकेट कधी रंग बदलेल मित्रांनो सांगू शकत नाही, कारण हा अनिश्चिततेचा खेळ आहे. आणि म्हणून येस, आपण पाहिलं तर पंचांच्या माध्यमातून स्क्रीनवर पाहिलं जाईल. हा चेंडू न होता का नो बॉलसाठी रिव्ह्यू घेतलाय. नो बॉलसाठी पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. आक्षेप आहे. आणि इथं पण पाहिलं तर येस, नो बॉलचा रिव्ह्यू प्लीज बघा स्क्रीनवर काय झालंय, काय घडलंय, काय बिघडलंय. तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक मधुर संगीत.
यस, आपण पाहिलं धावसंख्या फलकावरती लागते 21. पुन्हा एकदा सज्ज होतं मोनू स्ट्राईकवर आपण पाहिलं तर यस, आपण पाहिलं तुमचा रिव्ह्यू संपलाय, पुन्हा तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार नाही. मोनूचा पुढचा चेंडू, हो, सुरेख चेंडू, काय जबरदस्त चेंडू पडल्यानंतर एष्टी रक्षकाचा वेध घेणारा डॉट चेंडू आपण पाहतोय. अशा प्रकारे पाहिलं ना तर मित्रांनो 2 षटके संपतायत. 81 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या फलकावरती लागते 21 धावा. अद्याप आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 4 षटकांमध्ये जिंकण्यासाठी करायच्या त्या 61 धावा, माफ करा 60 धावा, म्हणजे 15च्या सरासरीने तुम्हाला धावा बनवायच्यात येणाऱ्या 4 षटकात. परंतु येणाऱ्या षटकात काय घडते, काय बिघडते, तोपर्यंत ऐकूया घोरपडे यांच्या माध्यमातून एक मधुर संगीत. थँक्यू. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर गोलंदाच्या मार्कवर सज्ज होतोय सौरभ. स्ट्राईकला आपण पाहिलं तर विकी सौरभ पवार. हो, सुरेख चेंडू आपण पाहिलं तर हा चेंडू मात्र डॉट जातोय. धावसंख्या 21 धावा. इथं पण पाहिलं तर अद्याप 23 चेंडूंचा काही शिल्लक जिंकण्यासाठी करावे लागतील 60 धावा. खरोखर मित्रांनो सुरेख गोलंदाजी करतो, सातत्यपूर्ण हा सौरभ प्रत्येक स्पर्धेत इथे देखील चांगली सुरुवात केली होती पहिल्या षटकात. पुन्हा एकदा डॉट चेंडू येताना आपण पाहतोय. जसे जसे डॉट चेंडू येणार आस्किंग रेट वाढणार. आस्किंग रेट वाढला की प्रेशर येणार. प्रेशर आले की प्रेशरमध्ये फलंदाज बाद होणार. हे क्रिकेटमध्ये आपण पाहतो. आणि प्रेशर कोण रिलीज करतोय ते मात्र फार बघणं गरजेचं आहे. कारण स्ट्राईकवर आपण पाहिलं तर विकीला मात्र थोडंसं स्ट्रगल करताना पाहतोय फलंदाजीवरती. पुन्हा एकदा राईट मोर द विकेटचा मारा, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. कार्पेट शॉट आहे, चेंडू ट्रॅव्हल होतो मिड विकेटच्या पट्ट्यात, चेंडूला रोखलं जातं. मिळते मात्र 1 धाव. धावसंख्या 1ने वाढते. धावसंख्या होते 22 धावा. इथे मात्र थेंबे थेंबे तळे साचे करून चालणार नाही आहे. मोठा पाऊस पडावा लागेल, गारांचा पाऊस पडावा लागेल, हवाई पायर करावी लागेल, षटकार चौकार मारावे लागतील जर का तुम्हाला 2 गुण मिळवायचे असतील तर. हो, पुन्हा एकदा काय गोलंदाजी आहे बघा. मी सुरुवातीच्या पहिल्या षटकात सांगितलं होतं ह्या गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे. ह्याच्याकडे स्विंग आहे, ह्याच्याकडे यॉर्कर आहे, ह्याच्याकडे बाउन्सर आहे, ह्याच्याकडे वाईड यॉर्कर आहे, गती परिवर्तन आहे, सर्व काही आहे. म्हणून तर हा TWJ संघाचा एक महत्त्वाचा गोलंदाज आहे. सुरेख गोलंदाजी. पुढचा चेंडू राईट मोर द विकेटचा मारा. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चेंडूला थोडंसं गती परिवर्तन केलं होतं. हा देखील चेंडू डॉट येताना आपण पाहतोय. इथं मात्र थोडासा संघ अडचणीत येताना आपण पाहतोय. नक्कीच कराडचा खरोखरच कराडचा संघ हा 100 किलोमीटरचं अंतर पार करून आलेला संघ आहे. परंतु ह्या स्पर्धेत पहिल्या सामन्यात त्यानं मात्र ह्या मैदानाचा अंदाज येत नाही. परंतु एक संधी असणार आहे. साखळी पद्धतीची स्पर्धा आहे मित्रांनो. तुम्ही पराभूत झालात तर कमबॅक करण्याची संधी देखील असेल. पुन्हा एकदा पहा इथे मात्र आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. सुरेख षटक आपण पाहतोय. 3 षटकं संपतायत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते 22 धावा. आणि आता मात्र आपण पाहिलं तर दिल्ली अभी बहुत दूर आहे. येणाऱ्या 3 षटकात काय घडणार, काय बिघडणार तोपर्यंत ऐकूया. पुन्हा एकदा जाऊया घोरपडे सर. ओर टू घोरपडे.
यस, आपण पाहिलं तर बॅट्समन रिटायर्ड हर्टच्या नियमाप्रमाणे तंबूत परततोय. तदनंतर जातोय नवीन फलंदाज जटाप्पा, नवीन फलंदाज. जसं आपण पाहिलं त्या स्पर्धेला एकापेक्षा एक दिग्गज मान्यवर जोडले जात आहेत. येस, आपण पाहिलं तर रिटायर्ड आउट होतोय फलंदाज आणि इथं आपण पाहिलं तर नवीन फलंदाज जातोय जटाप्पा. नवीन आपण पाहिलं तर नवीन फलंदाज जटाप्पा. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर विकी. इथे आपण पाहिलं तर पंच म्हणून आपण पाहिलं तर नक्कीच पात्रे सर गतवर्षी देखील चांगली कामगिरी या स्पर्धेत केली होती. तर स्क्वेअर लेग पंच आपण पाहतोय गणेशजी सावर्डेकर, जे ह्याच यंग बॉईज संघाचे एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू. तदनंतर पंचांच्या भूमिकेत देखील सुरेख कामगिरी आपण पाहतोय. इथे मात्र षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय आकाश सकपाळ. मित्रांनो, रावंड विकेटचा मारा आहे. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेत, आकाश चेंडू खाली येतोय, कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. फलंदाज बाद होतोय, फलंदाज बाद होतोय आणि घोरपड्यांचा मधुर डीजे देखील वाजतोय. ना आणि इथं आपण पाहिलं तर नवीन बॅटर मैदानाच्या मध्यभागी प्रशांत माने. नॉनस्ट्राईकला आपण पाहिलं तर कटाप्पा. इथे आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. नक्कीच आकाश सकपाळ गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. पाहूया षटकातील पुढचा चेंडू. राऊंड विकेटचा मारा असेल. आकाशचा वेगवान गोलंदाज आहे. इथे मात्र आखूट टप्प्याचा चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. आणखीन एक फलंदाज बाद होतोय, फलंदाज बाद होतोय. घोरपड्यांना मात्र वारंवार संधी मिळते कारण फलंदाज बाद. यानंतर होणारा सामना वैष्णव चेंबूर वर्सेस इरा डेव्हलपर्स सावर्डे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण व्यासपीठाच्या शेजारी बॉस ऑफ द टॉस यासाठी आपल्याला त्या ठिकाणी बोलवलं जात आहे. पुढचा होणारा सामना वैष्णव चेंबूर वर्सेस इरा डेव्हलपर्स सावर्डे. दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज. आपण पाहिलं तर स्ट्राईकवर अक्षय पाटील, सुंदर गोलंदाज आपण पाहतोय अक्षयची. अक्षय पाटील आपण पाहिलं तर गोलंदाजीमध्ये चांगली गोलंदाजी केली होती, परंतु इथे आपण पाहिलं तर इथे मात्र गोलंदाजी देखील तितकी सुंदर आहे. कारण TWC गुहागर संघ मित्रांनो आपण पाहिलं तर गेले 5 वर्षापासून जेव्हापासून या संघाने सुरुवात केली अतिशय सुंदर कामगिरी प्रत्येक स्पर्धेत असते. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा इनसाइड एज चेंडू हवेत. इथे मात्र सोपा झेल सुटतोय, जुदान मात्र मिळत आहे, धाव मात्र मिळते. एक धावसंख्या 1ने वाढते. संघाची स्थिती पण पाहिली तर धावसंख्या फलकावरती लागते 23 धावा. संघ अडचणीत सापडला मित्रांनो. हे षटक क्रमांक 4 आहे आणि ज्या प्रकारे सुरुवात केली होती नक्कीच TWC डॉमिनेटर संघाने सलामीची जोडी असेल. तदनंतर प्रत्येक फलंदाजाने आक्रमण केलं होतं, मोठं टार्गेट सेट केलं होतं. इथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग होत नाही आहे. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. इथे मात्र संघ अडचणीत सापडतोय कारण
प्रत्येक जण येतोय, मोठे फटके खेळण्याच्या नादात तंबूत परततोय आणि डीजे देखील वाजतोय. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा आकाश जोडतं पुढचा चेंडू राईट मोर द विकेटचा मारा. पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि इथे पुन्हा एकदा फलंदाज बाद. जस्ट सबड पाहिलं तर इथे पण पाहिलं तर ओव्हर हॅट्रिक येते. नक्कीच आकाश सकपाळच्या माध्यमातून धावसंख्या फलकावरती लागले. नक्कीच 23 धावा आणि इथे मात्र 4 षटकं संपतायत. अद्याप 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. मला तर वाटतं सामन्याची औपचारिकता आहे, कारण बाद झालेले फलंदाजांचा आपण एकंदरीत विचार केला तर 6 फलंदाज बाद झालेत. शेवटचे 4 फलंदाज खेळायचे बाकी आहेत. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर 2 षटकांमध्ये कोणते गोलंदाज गोलंदाजीसाठी येतात तोपर्यंत ऐकूया एक मधुर संगीत. थँक्यू डीजे. दरम्यान या स्पर्धेला भेट देण्यासाठी मुबीनबाई खोत आणि वहाबबाई बेबल यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी मंडळाचे सदस्य आणि सावर्डेगावचे उपसरपंच जमीरबाई, आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करा. यस तुषार, थँक्यू डीजे. नुकतंच ज्यांचं आगमन झालंय अर्थात वहाबबाई, इथे आपण पाहिलं तर सुरेख फटका चेंडू जातोय 2 धावांसाठी. धावसंख्या 2, माफ करा, इथे मात्र चेंडूला नाही गेला. सुरेख क्षेत्ररक्षण आकाशच्या माध्यमातून धावसंख्या 1 निवडते. संघाची स्थिती आपण पाहतोय. डावातील 5वं षटक धावसंख्या होते 24 धावा. प्रथम फलंदाजी करताना TWचे डॉमिनेटर संघाने तब्बल 80 धावा कुठल्या होत्या. 81 धावांचं मोठं टार्गेट सेट केलं. पुन्हा एकदा पुढचा चेंडू हो 50 वेगाने टाकलेला चेंडू होता. या सपड पाहिलं तर काय प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये TWचे डॉमिनेटर संघाने डॉमिनेट केले प्रतिस्पर्धी संघाला. गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, तदनंतर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण असेल, म्हणून तर हा संघ टॉपचा संघ आहे. सुरेख कामगिरी करतोय. पुन्हा एकदा जबरदस्त स्विंग अँड मिस पाहायला मिळतंय. यष्टीरक्षक आणि गोलंदाज अशी गोलंदाजी पाहायला मिळते. खरोखरच आपण पाहतोय मित्रांनो, यंग बॉईज सावर्डे आयोजित भव्य शेखर निकम चषक म्हणजेच आमदार चषक 2024चा थरार लाख मोलाची स्पर्धेचा पहिला दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू आपण पाहतोय. जखडून ठेवलंय, रोखून ठेवलंय. ही साखळी पद्धतीची स्पर्धा आहे. इथे गुणांची लढत आहे. इथे नेट रेट अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही किती गुणांनी सामना जिंकला, किती गुणांनी हारला, ह्याला फार महत्त्व आहे. जेव्हा सामने बरोबरी सुटतात मित्रांनो, ह्याच नेट रनरेटचा विचार केला जातो. त्याच्यावरती संघ पुढे किंवा मागे ठरवले देखील जातात. इथे पहा, इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा जातोय. आकाश पुन्हा एकदा चेंडूवरती येतोय. मात्र इथे 1 पेक्षा जास्त काही मिळत नाहीये. धावसंख्या फलकावरती लागते 25 धावा. 25 पावशतक फलकावरती लागते. षटक क्रमांक आपण पाहिलं तर हे 5वं षटक आहे. राईट टाइम ओव्हर द विकेटचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. यष्टीरक्षक आणि गोलंदाज
असं चित्र या षटकात पाहायला मिळते. पंच सांगतात की 5वं षटक देखील संपत आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 5च्या सरासरीने धावसंख्या फलकावरती लागते. 6 गडी बाद 25 आणि आता मात्र सामन्याची औपचारिकता आहे. परंतु मित्रांनो, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. अर्थातच आपल्या चिपळुणातील सर्वात मोठ्या रकमेची स्पर्धाच म्हणजेच सर्वांचं लाडकं नेतृत्व सन्माननीय आदरणीय दमदार आमदार शेखर निकम चषक 2024चा थरार. मी इथेच थांबतो. डीजेला मात्र संधी देतोय. यस डीजे, कॅरी ऑन. डीजे थँक्यू. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर आकाश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. राऊंड विकेटचा मारा असेल. अकोट टप्प्यात चेंडू होता. चेंडू थर्डमॅनच्या दिशेने ट्रॅव्हल उरतोय, जिथे मिळते फक्त 1 आणि 1 धाव. धावसंख्या फलकावरती लागते 26 धावा. 26 धावा फलकावरती लागल्यात मित्रांनो. धावांचा डोंगर उभा केलाय. इथं मात्र पहिल्या सामन्यात जर आपण पाहिलं तर एकतर्फी अशी लढत पाहायला मिळते. कराडचा संघ आहे मित्रांनो. तब्बल 100 किलोमीटरचा प्रवास करून आलेला हा संघ आहे. अकोट टप्प्यात चेंडू होता. चेंडू ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर हो काय कव्हर केलंय चेंडूला. म्हणून तर हा संघ चिपळुणातील नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यातील टॉपचा संघ म्हणून मानला जातो. TWJ गुहागर. आणि इथे आपण पाहिलं तर हा HMS कराडचा संघ या स्पर्धेत दाखल झालाय. परंतु थोडंसं काही क्षेत्रामध्ये थोडेसे कमी पडले. इथे आपण पाहिलं तर मोठा फटका. इथं मात्र चेंडू जातो सीमा रेखा पार. आमदार दमदार बिग 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 षटकार. तर जोरदार अपील केले जात आहे. पंचांनी अपील फेटाळून लावलंय. इथे आपण पाहिलं तर अशा प्रकारे आपण पाहिलं तर यस फलंदाजांनी बाद ठरवलंय. आणि अशा प्रकारे आणखीन एक धक्का, आणखीन एक ब्रेक थ्रू पंचांकडे अपील केले जाते. परंतु हा सामना देखील आपण पाहिलं तर डीजे मास्टर कॅरी ऑन प्लीज. दोन्ही संघाचे कर्णधार आपण व्यासपीठासमोर यायचंय. अमोल सुर्वे आपली या ठिकाणी वाट पाहत आहेत. इरा डेव्हलपर्स, वैष्णव चेंबूर. इथं मात्र पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का, आणखीन एक ब्रेक थ्रू. आणि नक्कीच काय जबरदस्त कामगिरी आपण पाहिली TWJ डॉमिनेटर संघाची. प्रथम फलंदाजी करताना तब्बल 80 धावा कुठल्या. 81 धावांचं टार्गेट सेट केलं. तदनंतर गोलंदाजीमध्ये प्रत्येक गोलंदाजाने अतिशय सुरेख कामगिरी केली. तरी देखील या संघातील एक प्रमुख गोलंदाज चंद्रकांत, जो या संघाचा प्रमुख गोलंदाज आहे, तो देखील या संघात नाही आहे. परंतु त्याची ओढीव मात्र भासू दिली नाही. सुरेख गोलंदाजी. शेवटचा फलंदाज आपण पाहतो शाहिद शेख. नॉन स्ट्राईकला असेल. शेवटचा चेंडू फेस करायचा आहे या सामन्यातला. यानंतर मोठा बिग बॅटल आपल्यासमोर येतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट. मित्रांनो, व्यासपीठावर ज्यांचं आगमन झालंय, मोबिनभाई खोत, प्रसिद्ध उद्योजक वहाबभाई बेबल यांच्या माध्यमातून देखील क्रिकेटमध्ये पहिली नाईट स्पर्धा आपण पाहिली होती फ्रेंडशिप ट्रॉफीच्या माध्यमातून. इथं आपण पाहिलं तर पुढचा चेंडू. इथं आपण पाहिलं तर
अशा प्रकारे हा सामना TWचे डॉमिनेटर संघाने आपण पाहिलं तर एकतर्फी जिंकला आहे, परंतु कराड संघ नाराज होऊ नका. खेळात कोणत्याही सामन्याला दोष देऊ नका. उत्तम खेळ आठवणी देतात, तर वाईट खेळ अनुभव मात्र देतात. अनुभवातून शिकायचं असतं. आपण पहिला सामना हारलात, आपल्याला संधी आहे, कारण ही साखळी पद्धतीची स्पर्धा आहे, कमबॅक करण्याची स्पर्धा आहे. पुढच्या सामन्यासाठी बेस्ट ऑफ लक, हार्ड लक. या सामन्यामध्ये हरल्याबद्दल यस DJ कॅरी. थँक्यू डीजे. वैष्णव चेंबूर वर्सेस इरा डेव्हलपर्स सावर्डे, दोन्ही संघाचे कर्णधार, शेवटचा पुकार आपल्यासाठी. वैष्णव चेंबूर वर्सेस इरा डेव्हलपर्स सावर्डे, बॉस ऑफ द टॉस या ठिकाणी आपण दोन्ही कर्णधारांनी जमायचं आहे. अमोल सुर्वे आपली या ठिकाणी वाद पाहत आहेत.